इसापूर धरण येथील इस्माने स्वतःच्या गळ्यावर धारधार शस्त्र फिरवून केली आत्महत्या. पुसद तालुक्यातील इसापूर धरण येथून अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आलेली आहे. एका 35 वर्षीय इस्माने राहते घरी धारधार शस्त्र गळ्यावर फिरवून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा संपूर्ण प्रसंग मृतक व्यक्तीच्या वडिलांसमोर घडला आणि या घटनेमुळे इसापूर धरण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खंडाळा पोलीस स्टेशनमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे इसापूर धरण येथील कोमल साहेबराव हटकर या 35 वर्षीय इस्मास भयंकर दारूचे व्यसन जडले होते. तो नेहमी नशेत राहायचा. दिनांक 15 मार्च घटनेच्या दिवशी वडील साहेबराव हटकर यांना कोमल याने दारू पिण्याकरिता 5,000 रुपयांची मागणी केली होती. परंतु वडिलांनी पैसे न दिल्यामुळे दुपारी अंदाजे 3 वाजताच्या सुमारास वडिलांच्या समोरच धारदार शस्त्राच्या सहाय्याने गळ्याच्या मधोमध खोल वार करून आत्महत्या केली. ज्यावेळी हा प्रसंग घडला त्याही वेळी तो नशेत असल्याची माहिती पोलिसांमार्फत मिळाली. मृतक कोमल हटकर हे लाईनचे काम करायचा. याही पूर्वी 2 वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती कुटुंबियांमार्फत मिळालेली आहे. पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे कोमल हा स्वभावाने खूप चिडचिडा होता. सकाळपासून दारूच्या नशेत राहायचा. त्याचे 2 लग्न झाले होते, परंतु अशा चिडचिड्या स्वभावामुळे दोनही पत्नी त्यास सोडून गेल्या होत्या. पहिल्या पत्नीमार्फत त्यास एक मुलगी होती. या घटनेची माहिती खंडाळा पोलीस यांना मिळताच तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहास घटनेच्या दिवशी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. आज दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस स्टेशन खंडाळा येथील PSI नारायण पवार यांनी केला आहे.